सध्या महाराष्ट्रात जिकडं तिकडं मराठा समाजातून लोकवर्गणी करून महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात 1000 ते 2000 उमेदवार निवडणुकीला उभे राहणार अशा बातम्या येत आहेत। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही बातमी या अगोदर ऐकलीच असेल। आज त्या अनुषंगाने सर्वात मोठी अशी बैठक झाली की आम्ही प्रत्येक गावात 2 मराठा समाजाचे तसेच एससी आणि एसटी समाजाचे बांधवांची उमेदवारी देणार आहोत। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ही बातमी या अगोदर ऐकलीच असेल। सरकार आपली मागणी पूर्ण करत नाही म्हणून मराठ्यांनी गनिमी काव्याने लढा उभा करण्याचा निर्णय घेतलाय। जर खरंच मराठ्यांनी अशा प्रकारे हजारोंच्या संख्येने इलेक्शनमध्ये उमेदवारी अर्ज दाखल केले तर ईव्हीएमचं काय होणार? ईव्हीएमवर जास्तीत जास्त किती उमेदवारांचे नावे उमेदवार म्हणून टाकता येऊ शकतात? जर अशा प्रकारे मराठ्यांच्या उमेदवारांची संख्या जास्त झाली तर निवडणूक बॅलेट पेपरवर होणार का? या अगोदर अशा प्रकारे जास्त उमेदवारांचा फंडा कोणी वापरला होता? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्ही पहिल्यांदाच या चॅनलवर आला असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। मंडळी, मागच्या काही महिन्यांपासून मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे किंवा सरकारने 27 जानेवारी रोजी काढलेला सगळे सोयऱ्यांचा कायदा लागू करावा म्हणून जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाचा मार्ग अवलंबला। पण यावेळी सरकारने विशेष अधिवेशन घेत मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गात आरक्षण देण्याचा निर्णय घेतला। जी मागणी घेऊन कोटीमध्ये मराठा समाज रस्त्यावर उतरला। संघर्ष योद्धा जरांगे पाटलांनी जी मागणी केली होती त्या मागणीकडे सर्रास दुर्लक्ष करत सरकारने भलतेच आरक्षण दिल्यामुळे मराठा समाजामध्ये प्रचंड नाराजी दिसून आली। त्यामुळे हजारोंच्या संख्येने मराठा समाज पुन्हा रस्त्यावर उतरला आणि रस्ता रोको किंवा इतर प्रकारचे आंदोलन चालू झाले। पण मराठा आंदोलकांवर विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी पोलिसांच्या माध्यमातून आंदोलकांवर गुन्हे दाखल करायला चालू करून आंदोलन दाबण्याचा प्रयत्न चालू केला। त्यासोबतच विधिमंडळात जरांगे पाटलांवर SIT नेमण्याची घोषणा सुद्धा झाली। सरकार आपलं आंदोलन दडपू पाहते असं म्हटल्यावर जातीय मराठ्यांनी आपली जुनी युद्धनीती म्हणजे गनिमी काव्याचं अस्त्र बाहेर काढलं। यासाठी ठिकठिकाणी बैठका घेऊन तर काही ठिकाणी व्हॉट्सअप ग्रुपवर आता काय केलं पाहिजे असा विचार करून मधला मार्ग शोधला आणि तो म्हणजे येत्या लोकसभा निवडणुकीत प्रत्येक मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने उमेदवार उभे करणे आणि त्या दृष्टीने मराठा समाजाने काम सुद्धा चालू केल्याच्या बातम्या येत आहेत। मग आता एवढ्या संख्येने उमेदवार उभे राहिले तर त्याचा ताण साहजिकच इलेक्शन कमिशनवर पडणार आहे। त्यामुळे ही निवडणूक होऊ शकते का किंवा जर झाली तर ईव्हीएमवर होऊ शकते का हा प्रश्न या निमित्ताने उभा राहतोय। कारण फक्त मराठ्यांचाच गनिमी कावा म्हणून नव्हे तर संबंध देशभरातून ईव्हीएम हटाव म्हणून आवाज उठवला जातोय। त्या दृष्टीने जास्त उमेदवार दिल्यास ईव्हीएमवर इलेक्शन घेता येत नाही हा दावा केला जातोय। मग आता एका ईव्हीएमवर जास्तीत जास्त किती उमेदवार बसू शकतात हे पहिल्यांदा आपण समजावून घेऊ। सर्वप्रथम ईव्हीएम कसं काम करतं ते समजून घेऊ। ईव्हीएम हे 2 युनिटचं मिळून बनलेलं असतं। एक असतं बॅलेटिंग युनिट आणि दुसरं कंट्रोल युनिट। हे दोन्ही युनिट एकमेकांना जोडून मतदान प्रक्रिया पार पाडली जाते। त्यातील बॅलेटिंग युनिट म्हणजे तुमच्या समोर उमेदवाराचे नावे असलेली मशीन आणि त्या मशीनवरूनच तुम्ही बटन दाबून मतदान करत असता। आता या मशीनवर एकूण 16 नावे असतात। जर 16 ऐवजी 17 उमेदवार असले तर काय? ऐका, तर अशा वेळी आणखी एक बॅलेटिंग युनिट जोडलं जातं। पण हे बॅलेटिंग युनिट जोडल्यामुळे कंट्रोल युनिट वाढवण्याची काहीच गरज पडत नाही। एका कंट्रोल युनिटला 16च्या पटीत बॅलेटिंग युनिट जोडता येतात। पण यालाही मर्यादा आहेच की। 2006 पूर्वी M1 ईव्हीएम आणि 2006 नंतरच्या M2 ईव्हीएम मशीनला 4 बॅलेटिंग युनिट जोडता येणं शक्य होतं। म्हणजे एका ईव्हीएमच्या सेटमध्ये 64 जणांना मत देता येणं शक्य होतं। ही ईव्हीएमची मर्यादा शोधण्याचं पहिलं श्रेय जातं तेलंगणाचे माजी मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांना। त्यांनी तेलंगणामध्ये 12 ठिकाणच्या पोटनिवडणूक मतदारसंघात 64 पेक्षा जास्त उमेदवार उभे केले।
त्यामुळे ह्या वाढलेल्या आकड्यामुळे निवडणूक आयोगालाच आकडा आला आणि ही निवडणूक बॅलेट पेपरवर घ्यावी लागली. निकालानंतर या निवडणुकीत सगळ्याच जागांवर तेलंगणा राष्ट्र समितीचे उमेदवार निवडून आले. केसीआर यांची ही खेळी त्यांच्यासाठी कमालीची उपयोगी पडली, पण निवडणूक आयोग या गोष्टीमुळे मात्र खडबडून जागं झालं. 2013 साली निवडणूक आयोगाने M3 EVM तयार केलं. यापूर्वीच्या मशीनमध्ये 4 बॅलेटिंग युनिट एकमेकांना जोडून प्रत्येकी 16 म्हणजे 16x4 म्हणजे जास्तीत जास्त 64 उमेदवारांना मत देता येणं शक्य होतं. पण इलेक्शन कमिशनने ही अडचण दूर करण्यासाठी 24 बॅलेटिंग युनिट एकमेकांना जोडता येण्याचं तंत्र विकसित केलं. यामुळे एका बॅलेट युनिटवर 16 प्रमाणे 16x24 बॅलेट युनिट म्हणजे 384 उमेदवारांना मतदान करता येणं शक्य झालं. म्हणजे ही संख्या 64 वरून 384 वर गेली. याचाही वापर मात्र तेलंगणाच्याच निजामाबाद लोकसभा मतदारसंघात 185 उमेदवार उभे असताना पहिल्यांदा याचा वापर करावा लागला आणि इथं सुद्धा केसीआर राव यांच्या कन्या के कविता लोकसभेसाठी उमेदवार म्हणून उभ्या होत्या. बरं, हे झालं इलेक्शन कमिशनचं जोडाजोडी तंत्र. पण बॅलेटिंग युनिट वाढल्यामुळे कर्मचाऱ्याची संख्या वाढवावी लागते. मतदान घेण्यापासून ते निवडणूक निकाल देईपर्यंत फक्त एकाच मतदारसंघात 185 उमेदवार असताना निवडणूक विभागाला त्या ठिकाणी दमछाक झाली होती. इथं महाराष्ट्रात तर 48 मतदारसंघ आहेत. मग अशा वेळी तर विचारच न केलेला बरा. बरं, त्यातून समजा अमुक एका व्यक्तीला तमुक उमेदवाराला मतदान करायचं म्हटल्यावर तो एवढ्या उमेदवारातून तमुक उमेदवार शोधणार कसा? मतदान 5 वाजेपर्यंत संपणार कसं? जमा झालेले EVMला जागा लागणार किती? उमेदवारांचे बूथ प्रतिनिधींची गर्दी, या सगळ्या गोष्टी मराठा समाजाने इलेक्शन कमिशन आणि सरकारच्या डोक्याला मुंग्या आणायला पुरेशा केल्यात. त्यामुळे हे सगळं जर टाळायचं असेल तर सरकारने सगळ्या सोयऱ्याची अधिसूचना निवडणुकीपूर्वीच कायद्यात रूपांतर करून लागू करावेत, अशा प्रतिक्रिया जनमानसामधून सध्या उमटू लागल्या. याबाबतच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.